जय शिवराय मित्रांनो, तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेला आणि पराक्रमाची गाथा सांगत असलेला प्रतापगडाच्या भेटीला जाणार आहोत। प्रतापगड म्हणजे मराठी मातीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या अचूक युक्तीचा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणजे प्रतापगड। आयुष्यामध्ये एकदा तरी प्रतापगडवर यायची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली। आज तुमच्या बरोबर प्रतापगडला एक्सप्लोर करूया। किल्ले प्रतापगडला येण्यासाठी आपण मुंबई पासून 260 किलोमीटर व पुणे पासून 130 किलोमीटर अंतर आहे। आपण प्रतापगडला येण्यासाठी आपल्याला इथे दोन रस्ते दिसतात। एक रस्ता महाड वरून प्रतापगडावर येतो व दुसरा रस्ता सातारा आणि महाबळेश्वर मार्गे प्रतापगडावर येतो। आम्ही प्रतापगडावर महाबळेश्वर मार्गाने आलो। आम्ही महाबळेश्वरचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपण तो देखील पहा। महाबळेश्वर वरून प्रतापगड 20 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही आता आंबेनळी घाटाच्या स्टार्टिंग पॉइंटला येऊन पोहोचलो आहोत। येथे आम्ही 9 वाजता आलो होतो, परंतु हवेमध्ये थंडावा जाणवत होता। येथे असलेले वातावरण मुंबईच्या वातावरणापेक्षा खूप वेगळे आहे। येथे आपल्याला निसर्गाचा सुंदर नजारा आणि हवामानात थंडी पाहण्यास मिळते। आता आम्ही येथे असलेला पहिल्या धबधब्याच्या येथे आलो आहोत। हा आणि पुढे असलेला दुसरा धबधबा पावसाळ्यात एक सुंदर स्वरूप पाहण्यास मिळते। आंबेनळी घाट हा घाट खरंच खूप सुंदर घाट आहे। आपल्याला येथे राईड करण्याची एक वेगळीच मजा येते। आंबेनळी घाट हा सातारा जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे। आंबेनळी घाट हा महाबळेश्वर पासून कोकण पर्यंत जोडलेला आहे। या घाटातून आपण महाबळेश्वर पासून पोलादपूरच्या येथे येऊन पोहोचू शकता। आंबेनळी घाटात आपल्याला अनेक सुंदर नजारे दिसतात। या घाटातून आपल्याला पोलादपूर आणि महाबळेश्वरचा देखील सुंदर नजारा दिसतो। या घाटामध्ये अनेक व्ह्यू पॉइंट आपल्याला पाहण्यास मिळतात। आंबेनळी घाटामध्ये दरी व्ह्यू पॉइंट आणि 2 सुंदर वॉटरफॉल आपल्याला पाहण्यास मिळतात। आता आपण दुसऱ्या वॉटरफॉलच्या येथे आलो आहोत। या वॉटरफॉलला सुंदर नजारा आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहण्यास मिळतो। आंबेनळी घाट पार केल्यानंतरला 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला प्रतापगडाचा जाणारा रस्ता दिसतो। रोडच्या डाव्या बाजूला आपल्याला प्रतापगडला जाणारा रस्ता दिसतो। येथे आपल्याला कमान दिसते। प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्यावर कमान आहे। कमानीवरून 3 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे। रस्त्यावरून जाताना आपल्याला प्रतापगडाचा बुरुज दिसतो। खरंच खूप सुंदर किल्ला येथून आपल्याला दिसतो। प्रतापगडाचा इतिहासामध्ये खूप वेळा उल्लेख आढळून येतो। हा किल्ला जावळीमध्ये येतो। त्या काळात जावळीचे एक घनदाट जंगल होते। जावळीचे राजे चंद्रराव मोरे येथे राज्य करत होते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी चंद्रराव मोऱ्यांना मिळून जावळीवर राज्य करू असे सांगितले, परंतु चंद्रराव मोरे हे आदिलशाहीला फितूर झाले व त्यांनी छत्रपतींना नकार दिला। तेव्हा महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्या बरोबर युद्ध करून जावळी ही जिंकली व येथे एका डोंगरावर एक सुंदर किल्ला बांधण्यास पेशवे मोरोपंत पिंगळे यांना सांगितले। 1656 साली प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण केले। या किल्ल्याचा उल्लेख म्हणजे इतिहासामध्ये झालेली सर्वात मोठी लढाई अफजल खानाबरोबर असलेली लढाई या किल्ल्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात झाली। अफजल खानाचा वध देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्यात आला। महादरवाजाला जाताना आपल्याला 95 पायऱ्या चढायला लागतात। 95 पायऱ्या चढून झाल्यानंतरला आपण महादरवाजाच्या येथे पोहोचतो। हा महादरवाजा गोमुखी आकाराचा आहे। महादरवाजा गोमुखी आकारामुळे परकीय आक्रमणाला या महादरवाजाचा अंदाज येत नव्हता। त्याबरोबर सुरक्षतेसाठी गोमुखी आकाराचा महादरवाजाचा बुरुज आहे। प्रतापगडाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही गडाचे दरवाजे सूर्यास्त झाल्यानंतरला बंद होतात। आजही गडाचा इतिहास आणि परंपरा येथे असणारे लोक पाळतात। हे वैशिष्ट्य आहे। गडाचे दरवाजे संध्याकाळी बंद होतात। महादरवाजा ओलांडल्यावर आपल्याला 2 देवड्या पाहण्यास मिळतात।
मावळ्यांच्या एका बाजूला 650 किलोची मोठी तोफ पाहण्यास मिळते। या ठिकाणावरून निघाल्यावर आम्ही बाले किल्ला बघण्यासाठी निघालो। बाले किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला जायला लागते। बाले किल्ल्याला जाताना आपल्याला उजव्या बाजूला चोरवाट दिसते। चोरवाटच्या बाजूला पालखी दरवाजा पाहण्यास मिळतो। छत्रपती शिवाजी महाराज या मार्गावरून कृष्णा घोडीवरून बसून यायचे, म्हणून या मार्गाला पालखी दरवाजा असे बोलले जाते। हा दरवाजा आज बंद करण्यात आलेला आहे। थोडं पुढे गेल्यानंतरला आपल्याला शिवकालीन पाण्याचे टाके पाहण्यास मिळते। जेव्हा गड बांधायला घेतला तेव्हा लागणारे दगड या ठिकाणी खोदकाम करून काढण्यात आले होते, त्यामुळे येथे पाण्याचे भले मोठे टाके निर्माण झाले। अफजल खान जेव्हा स्वराज्य संपवण्यासाठी आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाला संपवण्यासाठी जावळीचा आधार घेतला व याच प्रतापगडावर महाराजांनी राहण्याचा निर्णय घेतला। अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट देखील प्रतापगडाच्या पायथ्याखाली करण्यात आली होती। अफजल खानला या किल्ल्याच्या पायथ्याशी त्याचा वाघनखाने कोथळा काढला आणि इतिहास रचला। एक असा ज्वलनशील पराक्रमाची इतिहासाची साक्ष आज देखील प्रतापगड देत आहे। आता प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालमत्ते अंतर्गत येतो। प्रतापगडावर आपल्याला अनेक गोष्टी पाहण्यास मिळतात। बाले किल्ल्यावर आपल्याला केदारेश्वर मंदिर, वेताळेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहण्यास मिळते। अनेक जेवणाचे व नाश्त्याचे हॉटेल देखील आपल्याला दिसतात, परंतु येथे आलात तर येथे बनणारा ताक नक्की प्या। खरंच खूप भारी ताक आपल्याला येथे मिळतो। आता आपण तुळजाभवानी माता मंदिराकडे आलो आहोत। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप सुंदर आहे। हे मंदिर शिवकालीन मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवी व अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवी म्हणून तुळजाभवानीचे मंदिर येथे उभारण्यात आले आहे। जेव्हा अफजल खानाने तुळजापूर येथे असलेल्या मंदिराला उद्ध्वस्त करण्यासाठी आला तेव्हा तेथून भवानी आईची मूर्ती घेऊन या मंदिरामध्ये स्थापन केली होती। नंतर छत्रपतींनी अफजल खानाचा वध केल्यानंतरला त्या मूर्तीची पुनर्स्थापना तुळजापूरच्या असलेल्या मंदिरामध्ये करण्यात आली। प्रतापगडवर असलेले तुळजाईचे मंदिर हे खरंच एक विशेष मंदिर आहे। आम्ही येथे असलेल्या तोफा पाहण्यास आलो। ही तोफ 50 किलोची आहे। त्या काळात ही तोफ घेऊन महाराजांचे मावळे किल्ल्यावर असलेल्या बुरुजावर पहारा देत होते। 50 किलोची तोफ हातात घेऊन पहारा देणे हे खरंच यावरून आपल्याला महाराजांचा मावळा किती ताकदवर होता याचा अंदाज येतो। या मंदिरामध्ये आपल्याला धाडसी आणि पराक्रमाची इतिहासाची एक नोंद आपल्याला पाहण्यास मिळते। येथे आपल्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार पाहण्यास मिळते। अफजल खानाबरोबर झालेल्या लढाईमध्ये याच तलवारीने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी 600 गनिमांना मारले होते, त्यामुळे ही विशेष तलवार येथे ठेवण्यात आली आहे। शिवकालीन काळात 100 गनीम मारल्यानंतरला तलवारीला 1 स्टार असे आपल्याला 6 स्टार या तलवारीला पाहण्यास मिळतात। खरंच ही तलवार बघून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। छत्रपतींचा मावळा किती हिम्मतवान आणि ताकदवर होता याचा अंदाज ही तलवार बघून आपल्याला येतो। थोडाच पुढे आल्यावर आपल्याला दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती पाहण्यास मिळते। येथे आपल्याला दिसणारी हनुमानाची मूर्ती ही जुनी आहे, पण येथे असलेले बांधलेले मंदिर हे नवीन आहे। हनुमानांच्या मंदिराच्या पुढे गेल्यावर आपल्याला बाले किल्ला सुरू होतो। बाले किल्ल्याला जाताना आपल्याला एक प्रवेशद्वार दिसते। प्रवेशद्वार पार केल्यानंतर आपल्याला एक मोठी वस्ती दिसते। प्रतापगडावर आजही लोक येथे राहतात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गडावर राहणाऱ्या मावळ्यांची 13वी पिढी आजही प्रतापगडाचे रक्षण करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द आजही येथे असलेला प्रत्येक व्यक्ती पाळत आहे। आता आपण येथे असलेल्या केदारेश्वर महादेव मंदिराजवळ आलो आहोत।
हे महादेवाची मंदिराची शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे. तुळजाभवानी आई मंदिर या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला होता, परंतु खोदकामाच्या वेळी येथे स्वयंभू शिवलिंग मिळाली, त्यामुळे तुळजाभवानी आईचे मंदिर खाली व येथे महादेवाचे मंदिर उभारण्यात आले. मंदिरासमोर आपल्याला किल्ल्यावरील दरबार दिसतो. या ठिकाणी मसलत न्यायनिवाडा होत असे. मित्रांनो, आता आपण येथे असलेल्या प्रसिद्ध ठिकाणी आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पाहण्यासाठी आलो आहोत. ही मूर्ती सर्वात खास मूर्ती आहे. आपल्याला भारतामधील सर्वात पहिली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आपण पाहत आहोत. ही मूर्ती पंचधातूने बनवण्यात आलेली आहे. महाराजांची सर्वात प्रथम मूर्ती म्हणून याची नोंद आहे. मूर्ती पाहण्यासाठी आपल्याला एक सुंदर गार्डन मधून जायला लागते. हे गार्डन मेंटेन करून ठेवलेले आहे. येथे आपण बघू शकता कचऱ्याचे डब्बा देखील ठेवलेला आहे. खरंच खूप सुंदर गार्डन आपल्याला या गडावर पाहण्यास मिळते. हे विशेष नवल आहे. गार्डन पासून थोडं पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते. ही मूर्ती राजवाड्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा राजवाडा येथे होता. तो 1818 मध्ये इंग्रजांनी तोफा लावून तोडला. मूर्तीच्या मागे आपल्याला दत्तांचे मंदिर दिसते. दत्त मंदिराचे दर्शन करून आम्ही मूर्ती पाहण्यास निघालो. छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण राहावी म्हणून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी मूर्ती बनवण्यात आली. ही मूर्ती मुंबईमध्ये बनवण्यात आली. विलेपार्लेमध्ये असलेले रामचंद्र कामत यांनी ही मूर्ती बनवली. भारत सरकारने या मूर्तीची उभारणी करण्यासाठी सांगितले. तब्बल 4500 किलोची पंचधातूची मूर्ती येथे उभारण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांनी मिळून 30 नोव्हेंबर 1957 मध्ये या वास्तूचे उभारणीकरण करण्यात आले. कोणत्याही राजाचे किंवा राणीचे मरण कसे असावे हे घोड्याच्या पायावरून कळते. जर कोणत्याही राजाच्या लढाईमध्ये मरण आले तर मूर्तीमध्ये असलेल्या घोड्याचे 2 पाय हवेमध्ये दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला, त्यामुळे घोड्याचा 1 पाय आपल्याला हवेत दिसतो. शाळेमध्ये मराठी पाठ्यपुस्तकावर याच बुरुजाचा फोटो आपल्याला पाहण्यास मिळत होता. त्यामुळे या बुरुजाला बघण्याची इच्छा लहानपणापासून होती, ती आज या क्षणी पूर्ण झाली. हा बुरुज आजही उत्तम अवस्थेमध्ये आहे. येथे आपण जात असताना आपल्याला त्या काळात वापरण्यात येणारे जाते आपल्याला पाहण्यास मिळते. त्या काळी गहू, बाजरी, ज्वारी पिसण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. बुरुजाच्या उजव्या बाजूला एक चोर दरवाजा दिसतो. हा चोर दरवाजाला जाणारी वाट गडाखाली जाते. चोर दरवाजा बघून झाल्यानंतरला आम्ही बुरुजावर आलो. बुरुजावर असलेला भगवा ध्वज पाहून अंगावर काटा आला. याच ठिकाणावरून आपल्याला अफजल खानाची कब्र दिसते. खरंच खूप सुंदर आणि निसर्गाची देण असलेला प्रतापगड आज आम्ही पाहिला. येथे आपण आपला मराठी मातीचा इतिहास पाहण्यासाठी नक्की या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, त्यांनी उभारलेला स्वर्गासारखा किल्ल्याचे दर्शन करून
आम्ही परतीचा प्रवास चालू केला. खरं तर या किल्ल्यावरून जाण्याची इच्छा नव्हती, परंतु या किल्ल्याच्या आठवणी घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन आम्ही निघालो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.